नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SK मॅथ्स यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला बोर्ड टॉपिक दिसत असेल रेल्वे भरती 2025। रेल्वेने एक वॅकन्सी आणलेली आहे, 5810 वॅकन्सी आहेत। NTPC ची आहे, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीची आहे, म्हणजे टेक्निकल नसेल ही। ज्या काही तिकीट क्लर्क वगैरे असतील त्या या NTPC थ्रू भरले जातात, जे आपण TC वगैरे म्हणतो त्या NTPC थ्रू भरले जातात। टेक्निकल ज्या टेक्निशियनच्या वगैरे असतात त्या टेक्निकल थ्रू असतात, या नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी आहे। तर तीच आपल्यासाठी एक संधी चालून आलेली आहे, आपल्याला याचं सोनं करायचं आहे। त्यामुळे हे पहा, रेल्वेने एक वॅकन्सी आणली 2019 ला, त्यानंतर वॅकन्सी आणली 2024 ला, पण 2024 चा CBT2 चा CBT2 म्हणजे CBT1 मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर CBT2 होते, याचा रिझल्ट आला नाही तोपर्यंत रेल्वेने अजून एक वॅकन्सी आणलेली आहे। त्यामुळे ही आपल्यासाठी संधीच आहे। रेल्वे एवढ्या लवकर अशी वॅकन्सी आणत नाही, थोडंसं अपडेट होत चाललं आहे। रेल्वे पण रेग्युलर वॅकन्सी आणण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे बघा, 2019 ते 2024 हा 5 वर्षाचा कालावधी होता, 2024 ते 25 लगेच एका वर्षामध्ये दुसरी ऍड आलेली आहे। त्यामुळे आपल्यासाठी खूप मोठी संधी ठरणार आहे ही। आता याचं बघा, वॅकन्सी आहेत तर 5810 आहेत। त्यानंतर याचा सिलेबस काय असेल, टॉपिक कोणते असतील, एक्झाम फीस काय, किती किती स्टेजेस मध्ये एक्झाम आहे, हे सर्व आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, याचं आहे की पोस्ट कोणकोणते आहेत। तर हे झालं CBT1 CBT2 टायपिंग टेस्ट, तर एक्झाम झाल्या। पोस्ट आहेत चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, सर्वात टॉपची पोस्ट हीच असणार आहे मित्रांनो। त्यामुळे हे बघा, लेवल 6 पद आहे, हे 35,400 बेसिक आहे। 35,400 बेसिक मध्ये म्हणजे सॅलरी नियरली 70,000च्या आसपास जाते। 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंत याला अपियर आहोत। 18 ते 30 दरम्यान जो कोणी असेल तो याला हा फॉर्म भरू शकतो। यामध्ये पण एज रिलॅक्सेशन असतं। SC आणि ST साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे आणि OBC साठी 3 वर्ष आहे। म्हणजे SC ST चे मुलं 33+5 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतील आणि OBC साठी 3 वर्षापर्यंत म्हणजे 36 वर्षापर्यंत आणि ओपन साठी 33 वर्ष मॅक्सिमम, मिनिमम 18 वर्ष। ओके, आता बघा, हे आहे या वॅकन्सी मी जे म्हणलो चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, यासाठी 161 वॅकन्सी झालेली आहेत। हे पद एक झालं। पद क्रमांक 2 आहे SM म्हणजे स्टेशन मास्टर जे आपण म्हणतो, हे पण लेवल 6 पद आहे। बेसिक सेम आहे 35,400 रुपये, याचा पण पगार 70,000च्या आसपास जाईलच। वय 18 ते 33, रिझर्वेशन जे म्हणलं तेच लागू होईल याला पण। आणि याच्या वॅकन्सी आहे 615। या 5810 मध्ये आता वॅकन्सी डिस्ट्रीब्यूट होत चालतील। तर ओके, 161 वॅकन्सी झाल्या चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरच्या, 615 झाल्या स्टेशन मास्टरच्या। गुड्स ट्रेन मॅनेजर, म्हणजे गुड्स ट्रेन्स ज्या आपण मालगाडी म्हणतो, त्यांचं जो मॅनेजर असतो ती वॅकन्सी आहे। लेवल 5 ची पोस्ट असेल ती, त्याचं बेसिक आहे 29,200। 29,200 बेसिक म्हणजे याचा पण पगार 60,000च्या आसपास जाईल, हे समजून घ्या तुम्ही। तर 18 ते 33 वय ते सेम आहे सर्व पोस्ट साठी, 18 ते 33 वय असेल आणि एज रिलॅक्सेशन तेच असेल की SC ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी +3 वर्ष, बरोबर। तर गुड्स ट्रेन मॅनेजरची वॅकन्सी आहे 3,416। नंतर आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, ही पोस्ट असणार आहे टायपिंग साठीची, ज्यांचं काही टायपिंग झालेलं आहे ते हे पदासाठी अप्लाय करू शकतील। लेवल 5 ची पोस्ट आहे सेम, 29,200 बेसिक, 60,000च्या आसपास सॅलरी आणि 921 याची वॅकन्सी। नंतर आहे 5व्या क्रमांकाचं पद सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, लेवल 5, 29,200 बेसिक आणि 638 याची वॅकन्सी। तर ओके, आता हे बघा, 6व्या क्रमांकाचं पद आहे ट्रॅफिक असिस्टंट, लेवल 4 ची वॅकन्सी आहे, 25,500 बेसिक आहे आणि याच्या वय सेम आहे सर्वांसाठी 18 ते 33 आणि याच्या वॅकन्सी आहेत 59। ही आहे ग्रॅज्युएट लेवल राहिली सध्या ऍड। तर अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जे 12th आहेत त्यांसाठी पण ऍड येणार आहे, त्यावेळेस आपण त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आणू। हे सर्व जे पद आहेत, हे आता मी जे सर्व काही सांगितले ते सर्व ग्रॅज्युएशन बेसवर असतील।
आणि जे काही अंडर ग्रॅज्युएट साठी राहील ते ते येणार आहे, पण अजून आलेली नाही. त्यात ती आल्यानंतर आपण त्याचा एक व्हिडिओ आणू. तर यस, एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. तुम्ही जर मुक्त विद्यापीठमधून जरी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल BA, तरी पण तुम्ही हा फॉर्म भरू शकता. असं काहीच नाही की तुमचं रेग्युलर कॉलेजमध्ये ऍडमिशन वगैरे व्हायला पाहिजे, असं काहीच नाही. फक्त एवढं की तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. तुम्ही लास्ट इयरला असाल तर तुम्ही भरू शकणार नाहीत. ओके. तर याचं फी स्ट्रक्चर असं आहे की जनरलसाठी हे आणि ओबीसी साठी 500 रुपये फी आहे. रेल्वे एक मात्र आहे की फी रिफंड करते. 400 रुपये फी रिफंड होईल. तुम्ही फी भरते वेळी ट्रान्झॅक्शन जे करताय त्यासाठी तुमचा डेबिट कार्डचा नंबर द्या, त्यावर तुम्हाला फी रिफंड होऊन जाईल. नॉर्मली असं होतं की जो फॉर्म भरणार आहे तो त्याचा स्वतःचा डेबिट कार्ड यूज करतो ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आणि रिफंड त्याच्यावर होतं. त्यामुळे तसं नका करू. फी ज्यावेळेस भरायची आहे त्यावेळेस आपला डेबिट कार्ड नंबर, ATM कार्ड नंबर द्या. ओके. नंतर आहे SC ST साठी 250 फी असेल आणि रिफंड पण 250 अमाऊंट असेल. ओपन साठी आणि ओबीसी साठी 500 फी आहे आणि रिफंड अमाऊंट 400 आहे. SC ST साठी 250 फी आहे, रिफंड अमाऊंट 250 आहे. ओके, हे पॉईंट क्लिअर. एज रिलेक्शन पाहिलं आपण. हे बघा, रिझर्वेशन याचं म्हणजे आरक्षण व्हर्टिकल असेल. व्हर्टिकल आरक्षण म्हणजे असं की समजा एखाद्या SC ST किंवा ओबीसीच्या मुलाने जर ओपनचा कट ऑफ क्लिअर केला, जो ओपनचा कट ऑफ जाणार आहे, तर त्याला ओपन मधून ग्राह्य धरलं जाईल व ज्या SC STच्या किंवा ओबीसीच्या वॅकन्सी असतील त्यासाठी नवीन मुलगा घेतला जाईल. हे क्लिअर. त्याला म्हणतात व्हर्टिकल रिझर्वेशन. तर आता बघा CBT 1 मध्ये काय आहे. तर GA म्हणजे जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज, त्याच्यामध्ये हिस्ट्री, इतिहास, जिओग्राफी, भूगोल, सायन्स, इकॉनॉमिक्स हे सर्व आलं. हे असतील 40 क्वेश्चन असतील आणि प्रत्येकी 1 मार्क, म्हणजे 40 क्वेश्चन आणि 40 मार्क याच्यासाठी जनरल नॉलेजसाठी. नंतर आपण हे लिहूनच घेऊ. GA आहे 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी. मॅथ साठी आहे 30 क्वेश्चन 30 मार्कासाठी. आणि रिझनिंग किंवा मग जनरल इंटेलिजन्स, त्यालाच आपण बुद्धिमत्ता म्हणतो, रिझनिंग टाकतो मी इथे, याचे पण आहेत 30 क्वेश्चन 30 मार्क्स. टोटल झाले 100 क्वेश्चन 100 मार्क. यासाठी वेळ असेल 90 मिनिट्स, 1.5 तास. 1.5 तास हा स्पर्धा परीक्षेसाठी खूप होतो. सर्व काही आपली जर प्रॅक्टिस असेल तर सर्व क्वेश्चन पर्यंत आपण पोहोचू शकतो. प्रत्येक क्वेश्चन आपण अटेम्प्ट करू शकतो. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, निगेटिव्ह 1/3 निगेटिव्ह मार्किंगचा असा अर्थ होतो की समजा तुमचा एखादा क्वेश्चन बरोबर आला आणि तुमचे 3 क्वेश्चन जर चूक आले तर तुमचा तो बरोबर आलेल्या क्वेश्चनचाही मार्क जाईल. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनसाठी 0.33 मार्क मायनस होत राहतात. त्याला म्हणायचं 1/3 निगेटिव्ह मार्किंग. अशा परीक्षेमध्ये जिथे निगेटिव्ह मार्किंग आहे तिथे जर एखादा क्वेश्चन आपल्याला येत नसेल तर तो स्किपच करायचा आहे, तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा नाही जर येत नसेल तर. कारण मग जर चुकला तर मग आपलं 0.33 मायनस हा मार्क होतील. तर हा झाला CBT 1चा सिलेबस. तर सॉरी, हे झालं मार्क्स कसे आहेत आणि टाइम कसा आहे. सिलेबस मध्ये आहे बघा मॅथ साठी. तर नंबर सिस्टीम असेल, नंबर्स आपण पाहिलेला आहे टॉपिक, डेसिमल्स, दशांश, तर फ्रॅक्शन्स असतील, LCM, SCF, लसावी मसावी. आपला टॉपिक सध्या लसावी मसावी चालूच आहे. नंतर आहे रेशो अँड प्रपोर्शन. आपण हळूहळू रेशो अँड प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, हे सर्व जे महत्वाचे टॉपिक आहेत हे सर्व टॉपिक स्पर्धा परीक्षेसाठी पूर्ण कामाला येतील. ते आपण हळूहळू पाहणार आहोत. आपल्या चॅनल सोबत राहा, तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करण्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर बघा कुठपर्यंत आलो तो रेशो अँड प्रपोर्शन. नंतर आहे पर्सेंटेज, मेन्सुरेशन, टाइम अँड वर्क, म्हणजे काम आणि वेळ. रेल्वेमध्ये काम आणि वेळ म्हणजे कार्य आणि वेळ या टॉपिकवर खूप प्रश्न विचारले जातात. तर आहे टाइम अँड डिस्टन्स. टाइम अँड डिस्टन्सचे प्रश्न हे रेल्वेलाच गृहीत धरून विचारले जातात की प्लॅटफॉर्मची लांबी एवढी आहे, रेल्वेची लांबी एवढी आहे,
एखाद्या खांबाला क्रॉस करण्यासाठी त्या रेल्वेला किती वेळ लागेल, हे टाइम अँड डिस्टन्स आहे. तर या रेल्वेसाठी स्पेसिफिक ते क्वेश्चन विचारले जातात. सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. तर अंतर प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, एलिमेंटरी अल्जेब्रा, जिओमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमिती, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, हे झाले मॅथ्सचे सिलेबस. नंतर आहे जनरल इंटेलिजन्सचा म्हणजे रिझनिंगचा, बुद्धिमत्तेचा सिलेबस आहे. एनालॉजीज, कंप्लिशन ऑफ नंबर्स, अल्फाबेटिकल सिरीज, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, रिलेशनशिप्स म्हणजे ब्लड रिलेशन, की समजा असं विचारलं जातं की एक महिला एका व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणत आहे की तो माझ्या वडिलांच्या भावाचा मुलगा आहे, तर तो माझा कोण झाला, हे असे क्वेश्चन थोडक्यात असतात. नंतर अॅनालिटिकल रिझनिंग, सिलॉग, जम्बलिंग, वेन डायग्राम, आकृत्या, पझल्स, डेटा सफिशियन्सी, स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन. एखादं विधान दिलं जातं त्यानुसार कन्क्लुजन काय निघतं ते आपल्याला ठरवायचं असतं ऑप्शन्सनुसार. डिसिजन मेकिंग, मॅप्स, इंटरप्रिटेशन अँड ग्राफ्स एटसेट्रा. हे झालं रिझनिंगचा बुद्धिमत्तेचा सिलेबस. नंतर आहे जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल नॉलेज. हे करंट टॉपिक, मागील पूर्ण एक वर्षाचं करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी, हे या परीक्षेसाठी विचारलं जातं. नंतर हिस्ट्री, इतिहास, जिओग्राफी, भूगोल, सायन्स, सोशल सायन्स, इकॉनॉमिक्स, हे सर्व GA मध्ये. हे बघा, जर तुमची मॅथ आणि रिझनिंगवर जर पकड असेल, कारण GA हा असा टॉपिक आहे की खूप वास्ट आहे, पूर्ण जग आहे विचारण्यासाठी, त्यामुळे इथे स्कोअर करणं अवघड आहे. अभ्यास तर करावाच लागेल आपल्या सर्वांचा, पण स्कोअर करणं इथं अवघड आहे. पण हे मार्क्स आपल्या हातातले असतात, हे मार्क्स जाऊ द्यायचे नसतात, कारण विचारण्यासाठी एक स्पेसिफिक सिलेबस आहे, याच्या बाहेरचं तर काही येणार नाही. त्यामुळे याच्यावर प्रॅक्टिस करा. इथं असं आहे की हे तर सर्वांनाच टफ जाणार आहे. जर सोपं गेलं तर सर्वांना सोपं जाईल आणि टफ आलं तर सर्वांनाच टफ जाईल. पण हे मार्क्स आपल्या हातातले आहेत. ज्याचं मॅथ आणि रिझनिंगवर पकड आहे तो नक्कीच पोस्ट घेऊन जाईल. तर आहे CBT 2. आता CBT 2 मध्ये बघा, पन्नास क्वेश्चन GA चे असतील, 35 क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे असतील आणि 35 क्वेश्चन्स रिझनिंगचे बुद्धिमत्तेचे असतील. 120 मार्क्स टोटल झाले, 120 क्वेश्चन झाले. याला पण 90 मिनिट असेल आणि 1/3 निगेटिव्ह असते, हे सेमच. CBT 1 आणि CBT 2 मध्ये असंच की सिलेबस जवळपास सारखा असतो, फक्त एक लेवल वाढवलेली असते. कारण यामध्ये जे पास झालेले विद्यार्थी आहेत ते सर्व काही इथे घेतले जातात, त्याच्यामुळे याची लेवल थोडी फी वाढून जाते. टायपिंग टेस्ट. आता विषय असा की टायपिंगसाठी फक्त टोटल 6 पोस्ट आलेले आहेत आणि त्या 6 पोस्ट मधल्या ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर अकाउंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्यांची टायपिंग आहे ते या 2 पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. बाकी ज्यांची टायपिंग नाही ते बाकी 4 पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. ज्याची टायपिंग आहे ते सर्व 6 पोस्टसाठी अप्लाय करू शकेल. कॉम्पिटिशन हे या 2 पोस्टसाठी कमी असेल, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. कारण टायपिंग ऍड झालेली आहे, सर्व काही विद्यार्थ्यांची टायपिंग झालेली नसते, त्यामुळे कम्पॅरेटिव्हली बाकी पोस्टपेक्षा या 2 पोस्टसाठी कॉम्पिटिशन हे कमी असतं. सोपं म्हणा येईल तर या 2च पोस्ट आहेत. सोपं तर काहीच नसतं, आपण मेहनत करावी लागणार आहे सर्वांनाच, पण एक कम्पॅरिझन जर केलं आपण बाकी पोस्टनुसार तर या 2 पोस्टसाठी कॉम्पिटिशन थोडंसं कमी असेल. ओके, तर ठीक आहे. हे टायपिंग टेस्ट तुम्हाला समज जर CBT 1 क्लिअर झाला, CBT 2 क्लिअर झाला तर टायपिंग टेस्टसाठी बोलू जातात त्या 2 स्पेसिफिक पोस्टसाठी. तर हे क्लिअर झालं. ओके, तर हे पहा, आता याच्यानंतर याची बद्दल अजून काही अपडेट येणार आहे. आता हे जर हे आहे ग्रॅज्युएट बेसवर. अंडर ग्रॅज्युएट जे येणार आहे त्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ आणू, ते पण ऍड येणार आहे, लवकरच येईल. सध्या रेल्वेने ही जाहिरात काढलेली आहे, तर पाहून घ्या. हे स्क्रीनशॉट घ्यायचा एक वेळा की सिलेबस माहित असणं आपल्याला गरजेचं असतो. रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करा, त्यामध्ये सिलेबस काय काय आहे ते पाहून घ्या. आपण तर क्लिअर केलेलंच आहे इथं. आणि सिलेबस हा आपल्याला वहीमध्ये लिहिला पाहिजे की हा एवढे क्वेश्चन्स आहेत, एवढे मार्क्स आहेत, एवढा वेळ आहे. परत मॅथसाठी हे टॉपिक असतात, रिझनिंगसाठी हे टॉपिक असतात, जनरल नॉलेजमध्ये काय विचारलं जाणार आहे हे पहा. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला काय वाचायचं यापेक्षा काय सोडायचंय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. की
कारण आपण काय एखादा टॉपिक येणारच नाही आणि त्याच्यावर जर अभ्यास करत बसलो, त्याच्यावर जर वेळ वाया घालत असलो तरी काहीच फायदा नाही. त्यामुळे सिलेबस हा माहिती करून घ्या, ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करा, सर्व ती ऍड आहे ती एक वेळा वाचून घ्या. आपण तर क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.